मला जायचं होतं बाहेर आणि पिल्लू काही झोपायचं नावच घेत नव्हता. तो झोपला आणि लगेचच आम्ही निघालो बाहेर. बापरे! बाहेर किती ऊन आहे आणि अक्षय तृतीया असल्यामुळं ह्या काही गोष्टी तिथे होत्या आणि आम्हाला इथेच काम होतं. काम झाल्याच्यानंतर आम्ही निघालो आणि इथे पाहिलं जनावरांसाठी कुणीतरी पाणी ठेवलं होतं आणि मध्येच लागला ट्रॅफिक जॅम आणि हार आणि फुलं आम्ही घेतले, जे की आम्हाला संध्याकाळी लागणार आहेत. आल्यावर छान जेवण केलं आणि संध्याकाळच्या टायमाला आम्ही पिल्लूला घेऊन चाललो मंदिरामध्ये. अक्षय तृतीया असल्यामुळं म्हणून म्हटलं पिल्लूला साईबाबांच्या दर्शनासाठी घेऊन जावं. मंदिरात गेलो आणि फर्स्ट टाईम पिल्लूला आम्ही साई मंदिरात आणलं होतं आणि तिथे तो झोपलेलाच होता. त्याला उठण्याचा प्रयत्न केला पण तो काही उठला नाही. पिल्लूच्या हाताने आम्ही देवाला फुलं वाहिली आणि त्यानंतर जो प्रसाद वगैरे आणला होता तो सुद्धा आम्ही दिला आणि त्या आरती झाली होती ती सुद्धा पिल्लूला दिली. आणि तर इथं बघा अजून झोपलेलाच आहे. छान असं दर्शन झालेलं आहे. तर मीही नमस्कार केला आणि जो प्रसाद आणला होता तो आम्हाला त्यांनी थोडासा परत दिला आणि